वडजल इथं इलेक्ट्रिकल दुकानात चोरी 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। सदर दुकानात 6 महिन्यानंतर दुसऱ्यांदा चोरी झाली असून या चोरीची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। मान तालुक्यातील वडजल येथील कारंडेवाडी फाट्याजवळील विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाइंडिंग या दुकानावर 2 अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 1,69,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। ही घटना दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे। महादेव जगन्नाथ पुकळे राहणार पुकळेवाडी तालुका मान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसवड मायनी या रस्त्यावर दुकान असून मध्यरात्री चोरट्यांनी दुकानातील लोखंडी गज कापून आत प्रवेश केला व मोनोब्लॉक व सबमर्शिबल मोटारींचे कॉपर वायर केबल मोटारी तसेच इतर साहित्य असं एकूण 1,69,000 रुपये किमतीचा माल चोरून नेला। चोरी करणारे दोघे अनोळखी इसम अंदाजे 30 वर्ष वयाचे असून त्यांनी स्वतःचा चेहरा झाकण्यासाठी हेडमास्क, हातात ग्लोव्ज व पायात शूज परिधान केले होते। त्यापैकी एकाने चॉकलेटी रंगाची जॅकेट व काळ्या रंगाची पॅन्ट तर दुसऱ्याने निळ्या रंगाचं जॅकेट व राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली होती। घटनास्थळी सातारा येथील श्वान पथकानं भेट दिली आणि दुकानाच्या परिसरात शोध मोहीम राबवली। दरम्यान या दुकानात 6 महिन्यात दुसऱ्यांदा चोरी झाल्याची घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे। यापूर्वी या दुकानात अशाच पद्धतीने चोरी केली होती। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस निरीक्षक अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।